अरे बाळ बस की तुला सांग चन्ना मेरे या चन्ना मेरे या. कॉलेजला जात होतास काय कमी केलोय का? अजून पण आता लगीन झाले राव तुझं, काहीतरी कर ना. ए, गप्पा. कशाला काय कुत्र्या किती भांडायला लागलायचा हा? वाटणी घे आणि हुरी कामी तेच करणार आता. हुरी कामी वाटणी त्याशिवाय बाई तुम्ही काही करायलाय सांगा ना आणि घ्या वाटण्या उगाच कशालाही करताय किती काम करताय सौ तुम्ही तुम्हाला सवय सांगितलं म्हणून जमलं बघ. आता आत्ताच जातो बाळकंड हिस्सा मागतो. तेरी मेरी तेरी मेरी कहानी. माँ मेरी माँ आ जाना मेरी माँ आ जाना मेरी माँ. चंद्रिका चंद्रिका अगं काय तुझं कोणतरी आठवण काढतंय वाटतं. पोरग तुझं गाणं म्हणतंय वाटतं तुझ्यासाठी. काय बाळ बाळ आईची आठवण एवढी येते बाळ तुला. उठ बाळ उठ ये जवळ ये. हो बापू अरे बाळ तुला आईची आठवण एवढी येते बाळ. जरा येते. अरे काय सांगायचं तुला. का बापू? अरे तुझी आई आणि मी बाबा काय सांगायचं तुला. लय आम्ही असं काय काय दोघांनी एकत्र लय काय काय केलंय. आम्ही असं तुला सांगाय गेलो का नाही तर महत्वाचं म्हणजे दिवस पुरायचा नाही. अरे ये मेटीवरनं असं नुसतं बरोबर आम्ही फिरायचो. माझ्या तर मनात अजिबात जाणार ती कुठं. अरे बाळ तुला काय सांगायचं. झालं बापू सुरू. अरे अरे बाळ बस की तुला सांग. चन्ना मेरे या चन्ना मेरे या चन्ना मेरे या चन्ना होय. काय बाई एवढ्या उन्हाचं मला तिथं पाठवलं या चिंकुट गोळा करायला आणि ही बसल्या घरात नुसती महाराणीसारखं बसायला पाहिजे टवळीला. भट्ट ग भवानी कुठल्या जीवावर काढून ठेवलेली कुणास ठाऊक. माझ्या जीवावर काढून ठेवलेली वाटतं आई बापाने हिच्या. जाळ झाला हिचा असलं कसलं म्हणायचं. आणि नवऱ्याला पण लई कडते ज्या. आमचं तर काय नव्हच त्याला तर बायकोची कडे म्हणून घ्यायला नको. वा वा. अरे कुठला आवाज येतोय काय साप बी आला का काय. अहो तुम्ही आहे साहेब या साप नाही मी आहे. आहे का? तुम्ही तर सापापेक्षा कमी आहे. चायला तू आता मस्तपैकी जाऊ जरा चहा तेवढं पितो. चहा बायकोच्या हातानं हा हाय बाबा मस्तपैकी कपडे धुवायला लागलाय. वहिनी काय बाबा कशाला इथं बसलेत काय माहिती. वहिनी बायको म्हणजे लई सुंदर आहे काय. बायको पण मस्त वेगळी काय. वहिनींना काय काम धंदा नाही वाटतं हे वहिनी. ऐक की दूध आणलोय जरा मस्तपैकी इलायची गुड साखर नको आहे. साखर मी बंद केलोय. गुड टाकून इलायची टाकून मस्तपैकी चाय पत्ती पण टाकून मस्तपैकी बनवून दे. हे घे दूध. काय म्हणतोयस. दूध आणलो रे. दूध आणले वहिनी. अहो मला पण एक कप चहा. दाद्या तू घेणार का नाही बस चहा? बस बोलूया बस. चा हिच्या पण नवऱ्यान करायला लावलंय माझ्या पण नवऱ्यान करायला लावलंय. मी तर लय कामं केले तिलाच लावतो की करायला. काय चाललंय आणि काय नाही बघ निवांत. काय कामं वामं बघतोयस का नाही. किती दिवस म्हणून मी करू रे. आता कर थोडं दिवस. अरे बार काय मी म्हणजे बघायला लागणार तुला. मोठा आहेस तू. बारक्यापणापासून बघतोयस ना. कॉलेजला जात होतास काय कमी केलोय का? अजून पण आता लगीन झाले राव तुझं, काहीतरी कर ना. कधी करणार आहेस? करायचं. ला 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 ला
नेल पण किती खराब झाले ते. हो जाऊ बाई, जावा तुमच्या नवऱ्याला एक कप चहा ठेवा जावा. आता ग मी का ठेवू? तुमच्या नवऱ्याला एक चहा पाहिजे, तुम्ही ठेवा जावा, मी का ठेवू? दूध कुणी आणलं या? माझ्या नवऱ्याला. मग जा की ठेवू जा. माझ्या नवऱ्याला एक कप चहा ठेवलास म्हणून काय जिसतेस मी? जिजलं तर काय करायचं? धुणं भांडी कोण करायचं? जणू काय तूच पालती होय, पडतेस. ती मीच करते बरं. तू पालती पडतेस मी. मग कोण करतं आणि घराची कामं? रोजची कामं काय पाटील उरतो काय गावातला? होयच की. काय अगं बोलतीयास? तू काय बोलते? चहा ठेवता जा नवऱ्याला एक कप चहा ठेवाय ना तुला. असू दे, एका कपानं काय मोठी होणार नाहीस का? आलं का? झालं तर मुठ्ठी काय करायचं? असू दे, खुशी जा तुझ्या नवऱ्याला जा, सांभाळता जा. काय काम धंदा करत नाही, काय नाही. आय ते माझी मी बघून घेईन. ते माझे पण मी पण बघून घेईन. जा. करायचं. हा आवाज काय चालू झालं? यांचा आवाज यायला लागला की रे. अरे 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 कशाला म्हणताय? अहो वहिनी भांडू नका. ए यार तुझ्या बायकोला तू थांबव. अरे अगं साईडला हो. काय झालंय? कशाला कुत्र्या किती भांडायला लागलायचा? हा माहिती तुमच्या नादात म्हणतोय सौतर काय बस तू कशाला भांडायचं? तुम्ही तुमच्या बायकोला सांगत जावा तुमचं काय. आम्ही आमच्या बायकोला सांगतो, तुम्ही तुमच्या नवऱ्याला सांगा. सांगतो आमचं. हा हळूहळू जरा लोक बाहेर बघायला सगळी. ही काय म्हणते ऐकलं का तुम्ही? काय झालंय? ती म्हणते तुझा नवरा रिकामी टेकडा. रिकाम टेकडा आहे मी. होयच की, काय काम करतोस तुम्ही? ए शांत बस. त्यांची बायको अजून समोर आहे काय आलं का घरात काय मग- पण समोर आणत नाही ए. काय कळलं का तुला? लय आता गहिला चढलाय भांडणाला जोर म्हणून तर तुम्हाला म्हणतोय राहूया संस्थ म्हणून. असं दे काय रे. मला तर लई चांगला आहे मग. माझा चांगला आहे, मला राहणारच आहे. काय करायचं? जा, जा. नाही मला या बाय बरोबर राहायचं नाही. मला विषय पण खायचं नाही. मी आधी सांगते, तू घर सोडून राहायचं नाही. मला पण अरे. राहायचं नाही तुझ्याबरोबर. घर सोडून पहिलं. मला कळतं का नाही गं? तू तुझ्या बायकोला मार की. तुला कळत नाही. तुला कळत नाही. आऊ, जा घर सोडून. तू जा. तुला नवऱ्याचं सांभाळ. तू शांत बस. नाही नाही आज मला जमीन मला हिस्सा पाहिजे माझा हिस्सा पाहिजे. पप्पा कुठे गेले ती? ए, तू बघ की पप्पांचं सांगतोय मला. हा त्यांचं काय? कुठे तू तुझ्या बायकोला तू का मारलंस माझ्या बायकोला? ठीक आहे मला जाऊ दे. मी पण मारलो तुझ्या बायकोला. ठीक आहे तुला पण तुलाच मार. तू इकडे. तुला सोडतच नाही. पप्पा कुठे येऊ गेले? देत. ए, जा तुझ्या नवऱ्याला बापू बी घेऊन कुठे गेले? हा जी, जरा शांत राहा. तुला दाखवतो की बापू बस, बस, बस. बघ काय ऐकत ऐकते कधी. गावाला तमाशा दाखवायची सवयच लागली आहे त्यासनी. चला तुम्ही आज. चल तू पप्पा येऊ दे आता दाखव. तुला दाखव, तुला दाखव. तुला सोडतच नाही. मैं जहा जहा तेरा साया साथ होगा. चंद्रिका काय आज गावात कुठं गेली सगळी? कोण दिसेना मला, काय कोण भेटेना काय. कोणतरी पोरग बसलंय गाडीवर, त्याच्या संगत जरा बोलतो. चंद्रिका काय आज कोण गावना, कोण बोलाय गावना, भेटना. यायला गाडीला आणि काय झालं? दिलती चांगली, सासऱ्यानं बंद पडली. यायला ती बायकोत असली आणि गाडी असली, दोघे बी नुसती किरकिरच करतात. यायला ही गाडीला अरे बाळा काय सांगायचं तुला, चंद्रिका गेल्यापासून अरे काय दिवस माझा काय सगळं वाट लागतं दिवशी माझ्या चंद्रिकाचं. असू दे असू दे अरे चंद्रिका माझी गाडी बंद बाळा पडल्या. काय काय एकत्रात असं केलंय बाळा. असू दे, गाडी बंद पडली. अरे बाळा एमएटीवरनं आम्ही पहा कसं महाबळेश्वर पर्यंत असं कुठं कुठं फिरलोय, काय काय केलंय. आजच्याला फिरला असू दे, मला माझी कामं बघू दे. आठवणी. अरे बाळा नाही बाळा जरा थांब की बाळा. अरे लय धोकाने आम्ही तुला सांगायचं म्हणलं तर बाळा बघ, आम्ही ना नाही असं बोलत तर बसलो तर दोघं आम्ही असं दिवसभर एखाद्या मंदिरात कुठं जायचा कळायचा नाही. आणि आता आल्या का गोष्टी लय रे बाळा आठवण.
झालं जाऊ काय का बाळा? अरे जरा थांब की झालं बाळा. की घेतली काय अरे, घेतलं बाळा. तू. महाबळेश्वर पुराण अरे बाळा जरा ऐक की बाळा. बघ बाळ काय बाई तू गेल्यापासून काय काय ग बाया आज कोण दिसना झाले कोणाला काय करायचं बघायला पाहिजे आता वहिनी आहे त्या वहिनीशीच बोललं पाहिजे कोण बी दिसना झाले बघायला पाहिजे कोण दिसते का जरा भांडणच लावली पाहिजे त्याच्याशिवाय काय होणार नाही काय करायचं काय आता भांडण म्हणजे म्हणजे हा बोला की झाडू मारायला या की होय काय करू ती बाया काय काम करत नाही मलाच करायला लागते सगळं मग काय सकाळी तर आवाज येत होता तुला भांडण मिळत तर काय बाई सांगू तुला डोक्याला सगळा तापच आहे. काम करायला सांगते काय बसल्या का मग तर काय तिला काय सुचत नाही बघ नुसतं मेकअप करायचं तेवढं येते बघ खरं बोललीस बघ आज खरं बोललीस मला पटलं बघ काय करत सगळी कामं मलाच करायला लागते काय करायचं बाई तिचा नवरा ते तसला काही बघत नाही घरात काय नाही होय की बघ किती नाही नाही हाय तिकडं आहे भांडी असत्या भांडी घासायला लागला तर काय बाई नाही मला सगळी कामं करायला लागते मग परवशी तुला भांडी घासताना बघितलं मी काय ग तू इजगटी करतेस तिला करायला जरा देत जा की करतच नाही नुसता भांडत्या बघ ती वाटणी घे आणि हुरी कामी तेच करणार आता हुरी कामी वाटणी घे. त्याशिवाय बाई जी काही भांडणं थांबणार नाही तर येते मी काम आहे मला बर बर ये मागे ये. मोठी जर आता चांगलेच हे केले आता जरा बारकीकडे बघूया कुठं आहे रे कुठं आहे कुठं आहे बारकीला जरा बघितलं पाहिजे हा आलोच तिला बघून आई पाक कटा आला काम करून 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 पाक माझी हाडं निसटली पाणी काय तंडून आलायचा तुम्हाला काय सांगू नुसती जीट आल्या मला घरात काय झालं अहो या घरात नुसतं मला नाही नाही केलंय राहिलाय माहितीये का कोणी भांडते रोज माझ्या बरोबर अहो सकाळी बी आवाज येत होता की घरात न दारापर्यंत आलता असा अहो काय करायचं रोज उठत्या सुटत्यानं भांडायलाच पडते मी सांगू तुम्हाला सरळ ऐकण्या सेपरेट राहावा ह्या वाटण्या मग त्या बिचाऱ्याला तेच म्हणते तर त्याला भाऊ पाहिजे आणि त्याच्यात तो काय काम करत नाही त्यामुळे येतंय माझ्याच माथ्यावर सगळं सांगा की भाऊजींना तुम्ही काय करायलाय सांगा ना आणि घ्या वाटण्या उगाच कशालाही करताय किती काम करताय सौ तुम्ही तुम्हाला काय सांगू माझ्या नशिबी असंच आहे बघा तिकडं आई बापाच्या तिकडं किती मी राणी सारखी राहायचो नी तर पाक माझा हाल हाल करून टाकले कुत्र खाईना झालंय माहितीये का आणि तो सासरा तसा नुसता बसून असतो आणि कायम कड तिजीच मग मी काय केलं इथे मी जरा काम आहे माझं हा बरं या काय आठवणीनं हा बरं जाते मी पण काय नको नको करून टाकलंय घरात ऋषा ऋषा हाय ऋषा गेला रे ऋषी चंद्रू ऋषा ऋषा हाय अरे काय म्हणतेस गुरु मर्दा कुठं आहेस हा ऋषा कुठं आहेस भावा अरे हाय की भावा चल जरा फिरून या जरा गप्पा मारूया अरे कुठं जायचं सुख दुःखाच्या गोष्टी हा कुठं वावरात नाही येत तुमच्या अरे घरात काम आहे जरा अरे काम सगळ्याच नाही असते चल जरा ऐक पोरं- वर ठेव. असू दे लगीन झाल्यापासून तू आलायस का असा चल जरा वावरात मी फिरून ये चल मामा मामा हे चंद्रू अगं चंद्रू कुठं निघालीस ग तू अरे बागा खूप वेळ झाली काय रे ए, तुझं? मला काय म्हणू नकोस अरे म्हणजे असं का करत असू दे त्यांची सवय आहे चल बरोबर चल 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 इकडे
सगळं आहे बघ आपलं रान मग तो बांध दिसतोय का हा तिथनं जी त्या दुसरा बांध आहे इकडचा हा तिथपर्यंत आहे आपलं रान ला ऋषा हा येडबिड आहेस काय रे मग तू कर अरे एवढं रान आहे एवढी काळी मातीचं आहे एवढा सोन्यावानी ऊस पिकतोय हा? हे घेऊन टाक की आणि खालचं जाऊन दे तुझ्या मोठ्या भावाला आता दिलंय भाऊ करतोय कशाला उगाच ताप घ्यायचा आपण बी पण कशाला खुळ्या एवढं चांगलं रान परत तुला तो आला आणि ते वरलं रांग आळीचं रान दिलं काय आहे त्यात कुळसळ पिकत्यात का सांग मला हा? म्हणतोयस हे? हा मग लागा घेऊन टाक आत्ताच हा होय काय हा हा आता काय आलंय बघ मला मग आईला उगाच गंडी होत्यात मला किती दिवस तर झाले काय मग हा? आता तू गंडवत जरी असला म्हणजे हा? तू सवय सांगितलं म्हणून जमलं बघ हा आता आत्ताच जातो हा बाकडे हिस्सा मागतो चल लवकर त्याशिवाय काय होणार नाही हा. चला चल